नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर अखेरीस ज्या क्षणाची ज्या दिवसाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे। सीटीईटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तुम्ही ते पाहिलेलं असेल बऱ्याच चॅनलवर, बऱ्याच यूट्यूब चॅनलवर किंवा बऱ्याच ग्रुपवर ते तुमच्या मार्फत पोहोचलेलं असेल, त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल किंवा जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल की सीटीईटीचे फॉर्म चालू होणार आहे, त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे। परीक्षा कधी होणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, फीस किती आहे, काय आहे ते सुद्धा सर्व सांगितलेलं आहे। ह्या सर्व साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला कळाल्या आहेत। पण ज्यावेळेस सीटीईटीचं नोटिफिकेशन आलं, ते नोटिफिकेशन आल्यानंतर बरेचसे प्रश्न हे तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत। ते प्रश्न सॉल्व्ह होणं किंवा त्या प्रश्नांची उत्तरं भेटणं खूप गरजेचं आहे। ते प्रश्न तुम्हाला सतत घोळावत राहणार किंवा सतत ते प्रश्न तुम्हाला त्रास देत राहणार। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, जे की बेसिक प्रश्न आहेत। ते प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत, त्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला बऱ्याच सर्व चॅनलनी सांगितले असेल, बऱ्याच यूट्यूब चॅनलवर सगळीकडे नोटिफिकेशन आलं, त्याच्यातून तुम्हाला कळालेलं आहे की फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत, फीस कधी आहे, परीक्षा कधी होणार, ह्या सर्व गोष्टी कळाल्या। पण काही क्वेश्चन आहेत किंवा काही प्रश्न आहेत ते तुम्हाला पडलेले आहेत। ते प्रश्न कुठले आहेत ते आपण पाहणार आहोत। पण त्याच्यानंतर मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे, त्या माध्यमातून तुम्हाला सीटीईटीसाठी त्याचा फायदा होणार आहे। आणि आता जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांवर आपण चर्चा करू। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही सीटीईटीची परीक्षा होणार आहे डिसेंबरच्या एंडिंग ते जानेवारीपर्यंत, ती परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, एका दिवसामध्ये होणार नाही। 15-20 दिवसाचा कालावधी लागेल। 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये 2-3 शिफ्ट केले जातील। त्या शिफ्टमध्ये तुमचा कधीही एक्झाम असू शकते। आता ती प्रत्येकाची एक्झाम ही जस्तेच्या हॉल तिकीटवर त्यावेळेस कळेल। आता एक गोष्ट लक्षात घ्या, सीटीईटीचे फॉर्म हे 31 ऑक्टोबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत चालू आहेत। पण यदा कदाचित सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला तर तारीख पुढे जाऊ शकते, म्हणजे 31 ऑक्टोबरपासून पूर्ण नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरायचं चालू असेल। आणि तुमची परीक्षा ही डिसेंबर एंडिंगचे ते जानेवारीपर्यंत होऊन जाईल, म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत चालू होईल आणि जानेवारीच्या आसपास संपून जाईल। हे झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये सर्वात पहिला प्रश्न पडलेला आहे की आम्हाला टेट एक्झामसाठी चान्स भेटेल का? आमची टीईटी पास नाही आहेत, आम्ही आता सीटीईटी देणार आहोत, त्याच्यामध्ये पास होणार आहोत, मग आम्हाला टेट एक्झामसाठी चान्स भेटेल का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, टेट परीक्षेचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे, त्याचा आराखडा कसा आहे ते आणखी कळालं नाही। फक्त एक कच्चा रोडमॅप कळालेला आहे, पण तो जवळजवळ 99.99% खरा असणार आहे। आता आपल्या टेटचं कसं आहे की डिसेंबर 16 पासून फॉर्म चालू होणार आहेत आणि जानेवारीच्या आसपास संपून जाईल त्याची प्रोसेस, आणि फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे। 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीमध्ये, म्हणजे 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत टेट एक्झाम झालेली असेल। पण आता इथं कंडिशन कशी आहे सीटीईटीची, डिसेंबरच्या 2022 पासून जानेवारीच्या 2023 पर्यंत सीटीईटीची परीक्षा संपलेली असेल आणि याचा निकाल लागायला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल, म्हणजे फेब्रुवारी संपून जाईल, मार्चपर्यंत त्याचा रिझल्ट लागेल। मग जर आता जो काही टेटचा रोडमॅप दिलेला आहे तोच रोडमॅप जर फॉलो झाला तर आत्ता जे सीटीईटीची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी टेटला क्वालिफाय करणं अवघड होऊन जाईल। त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, ते आता बघू पुढं काय होईल ते। आता तुम्हाला आणखीन दुसरा प्रश्न पडलेला असेल, आता अगोदरच आम्ही सीटीईटी एक्झाम पास झालेलो आहोत, मग आम्हाला टेटमध्ये चान्स भेटेल का? तर 100% तुम्ही अगोदर टीईटीचा पेपर पास व्हा किंवा सीटीईटीचा पेपर पास व्हा, त्याच्यामध्ये 100% तुम्हाला चान्स भेटणार। आणि आणखीन एक गोष्ट, आत्ता जी सीटीईटी होणार आहे ती आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी सीटीईटीची परीक्षा होणार आहे। ही सीटीईटीची परीक्षा ऑल इंडिया असते, पण ह्यावेळेस कसं एक नवीन GR आलेला आहे, त्या GRनुसार तुम्ही डीएडच्या किंवा बीएडच्या फर्स्ट इयरला असो, सेकंड इयरला असो, तुम्हाला सर्वांना सीटीईटी देता येते, असा नवीन GR आहे। आता ह्या GRवर आपण सविस्तर विश्लेषण करून एक नवीन व्हिडिओ टाकू, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढणार आहे, इतकी वाढणार आहे की जवळजवळ सगळेजण डीएड बीएडवाले हे सीटीईटीची एक्झाम देऊ शकतात आणि हे ऑल इंडियातून होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि एक रेकॉर्ड ब्रेक होईल ह्यावेळेस। आता हे सर्व झालं, आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडलेला असेल की सीटीईटीचा फॉर्म भरताना लँग्वेज सिलेक्शनचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामध्ये काय करावं? आता हे ऑनलाईन परीक्षा आहे, त्यामुळे लँग्वेज सिलेक्शनचा तितका असा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आता लँग्वेज सिलेक्शन म्हणजे काय असतं? लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 ह्याच्यामध्ये
एक इंग्लिश निवडावी, मराठी निवडावी का कुठली निवडावी. आता पहिलं ज्यावेळेस ऑफलाईन एक्झाम होती त्यावेळेस प्रॉब्लेम होत होता, पण ऑनलाईनला तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. ऑनलाईनला कसं आहे, पहिले 90 प्रश्न फिक्स आहेत. मानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास हे 90 प्रश्न फिक्स आहेत. 91 ते 191 पर्यंतचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. कसा, आता तुम्ही मेथड 1 इंग्लिश निवडला तर तुमच्या बंचमध्ये मेथड 1 मध्ये इंग्लिश येईल 91 ते 120, आणि मेथड 2 जर तुम्ही मराठी निवडलात तर 121 ते 150 तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे मराठीचे 30 प्रश्न मिळून जातील. हे ऑनलाईन आहे त्याच्यामुळे ते इतका काही प्रॉब्लेम येत नाही. पण ही जर परीक्षा ऑफलाईन असली असती तर प्रॉब्लेम आला असता. प्रॉब्लेम कसा आला असता, लँग्वेज 1 91 ते 120 असतात, तिथं जर तुम्ही मराठी निवडलात तर मग एक मराठीची पुरवणी दिलेली जाते, किंवा जो पंच आहे त्याच्यामध्येच मराठी असतो, किंवा दुसरी एक पुरवणी दिली असते त्याच्यामध्ये लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मराठी असते. त्याच्यामधली लँग्वेज 1 कुठली आहे, कितीपासून कुठले प्रश्न आहेत ते लँग्वेज 1 म्हणजे 91 ते 120 पर्यंत सोडवायचे होते. लँग्वेज 2 तुम्ही हिंदी घेतला तर मग हिंदीची पुरवणी दिली जाते. मग हिंदीच्या पुरवणीमध्ये सुद्धा 2 असतात, लँग्वेज 1 हिंदी, लँग्वेज 2 हिंदी. मग त्याच्यामधले 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे होते. हा प्रॉब्लेम आला असता ऑफलाईनला. पण ऑनलाईनला तसा प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही लँग्वेज 1 मराठी निवडलात तर 91 ते 120 मराठीचेच प्रश्न येतील. लँग्वेज 2 हिंदी जरी निवडलात तर 121 ते 150 पर्यंत हिंदीचेच प्रश्न येतील. त्यामुळे लँग्वेजचा तितकासा काही प्रॉब्लेम येत नाहीये. पण ह्याच्यामध्ये एक तुम्हाला टिप्स सांगतो, एक हिंट सांगतो, आपण महाराष्ट्रातले आहात त्यामुळं सर्वांनी लँग्वेज 1 इंग्लिशच सिलेक्ट करा आणि लँग्वेज 2 मराठीच सिलेक्ट करा. मराठी सोपी आहे, व्याकरण विचारलं जात नाही, बेसिक प्रश्न असतात, 30 पैकी 30 मार्क तुम्हाला मिळून जातात. गॅरंटी देऊन सांगू शकतो. जर तुम्ही हिंदी निवडला, आपलं 12वी नंतर किंवा 10वी नंतर हिंदीचा काही संबंध नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही हिंदी निवडला तर त्याचा काही अर्थ राहत नाही आहे, व्हॅल्यू 0 होऊन जाते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं एज्युकेशन आतापर्यंत हिंदीमधून झालेलं नाही, म्हणून लँग्वेजमध्ये तसा काय प्रॉब्लेम करू नका. लँग्वेज 1 इंग्लिश घ्या, लँग्वेज 2 मराठी घ्या, एकदम सफिशियंट होऊन जातं, एकदम ओके होऊन जातं. आपण हिंदीचा आत्तापर्यंत अभ्यास केला नाही, आता हिंदी घेतलं आणि त्याच्यामध्ये मार्क कमी पडले, CTT पास झाला नाही तर प्रॉब्लेम येतो. म्हणून सांगतो लँग्वेज 1 इंग्लिश घ्या, लँग्वेज 2 मराठी घ्या, प्रॉब्लेम सॉल्व. आता दुसरा प्रश्न हा ऑनलाईन आहे तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तिसरा प्रश्न पडलेला असेल की सेंटर कुठले असतात, तर आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फिक्स सेंटर असतात. कुठले असतात, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक. आता ह्याच्यामध्ये एखादं दुसरं कमी जास्त होऊ शकतं किंवा आणखीन एखादं वाढून देऊ शकतात, पण औरंगाबाद, मुंबई, नागपूर हे फिक्स असतात. पुणे सुद्धा ॲड करू शकतात आणि नाशिक सुद्धा ॲड करू शकतात. आता जो फॉर्म फिलअप करायचा टायमिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. आता लगेच प्रश्न पडला असेल की काय करावे काय नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, क्लास करावा, ऑनलाईन क्लास करावा की ऑफलाईन क्लास करावा हा प्रश्न पडला असेल तर मी सरळ सांगतो, क्लासच्या नादी लागू नका. काही बेसिक नियम असतात, काही बेसिक ट्रिक्स असतात, त्या फॉलो करा. तुम्हाला त्याची एक प्लेलिस्ट दिसेल, ते प्लेलिस्ट फॉलो करा, त्याच्यातून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण क्लासच्या नादी लागू नका, ऑनलाईन आणि ऑफलाईन त्याच्यामध्ये पैसे घालू नका. आता हे सगळं करण्याच्या अगोदर काही मी व्हिडिओची लिंक सांगतो किंवा काही व्हिडिओचे टायटल सांगतो, ते पहा. त्या तशा चुका करू नका, म्हणजे CTETचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येणार नाही. CTETचा फॉर्म भरताना कुठल्या चुका करू नये. सर्वात पहिल्यांदा एक व्हिडिओ पहा, हाऊ टू क्रॅक CTET इन फर्स्ट अटेम्प्ट हा एक व्हिडिओ आहे, तो पहा. त्याच्यातून तुम्हाला खूप सारी माहिती भेटेल, बेसिक नियम कळतील, काय गोष्टी करायला पाहिजेत काय नाही. म्हणजे CTETची एक्झाम पास करण्यासाठी 5 टिप्स दिलेल्या आहेत, त्या 5 टिप्स फॉलो केल्या तर होऊन जाईल. दुसरी एक गोष्ट करा की फॉर्म फिल भरताना ह्या चुका करू नका, म्हणून असं एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा. कधी पहा, हा व्हिडिओ संपल्यानंतर मी जे काही व्हिडिओ सांगतोय ते पहा, त्याच्यातून तुमची सगळी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे फॉर्म भरताना काय चुका होतात त्या चुका करू नका. काय चुका होतात म्हणजे आता आपण एज्युकेशन घेतलेलं असतं आर्टमधून आणि पेपर 2चा फॉर्म भरतो, मेथड असते त्याच्यामध्ये मॅथ किंवा सायन्स, आपण तो निवडतो, तो निवडून सुद्धा पेपर 2 पास होऊन सुद्धा व्हॅल्यू 0 राहते. अशा काही गोष्टी असतात, त्या करणं चुकीचं आहे. त्या गोष्टी कुठल्या आहेत त्या करू नये, म्हणून त्याच्यासाठी एक व्हिडिओ आहे की फॉर्म फिल करताना ह्या चुका करू नका, किंवा CTET TETचा फॉर्म भरताना ह्या चुका करू नका. आणि तिसरा एक व्हिडिओ दिलेला आहे, CTET आणि आपली MHATET ह्याच्यामधला नेमका डिफरन्स काय आहे तो सांगणारा सुद्धा एक व्हिडिओ आहे. हे 3 व्हिडिओ अगोदर तुम्ही पहा. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आता CTETचा पॅटर्न वेगळा आहे, आपल्या TETचा पॅटर्न वेगळा आहे. ह्याच्यामधला नेमका डिफरन्स काय आहे, तुम्ही TETच्या बेसवर जर CTET देत असाल तर पास होणार नाही. नेमका काय डिफरन्स आहे, काय फरक असतो तो व्हिडिओ पहा, त्याच्यातून तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील.
आता जेवढे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले होते जवळजवळ त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही सध्या टेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक 4 PDF लॉन्च केलेले आहेत. त्या PDF मानसशास्त्र, वर्ल्ड जॉग्राफी, आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच कॉम्प्युटर आणि सायन्स जे की 3री ते 8वीचं ओल्ड सायन्स, अशा 4 PDF लॉन्च केलेली आहेत. 4 PDFची किंमत 201 रुपये आहे. हा जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा जीपे करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला PDF मिळून जातील. PDF खूप इम्पॉर्टंट आहेत. PDF सोबत पासवर्डसुद्धा मिळेल. तो पासवर्ड फक्त त्याच PDFला ज्यांना दिलेले आहे त्यांनाच लागू होईल. त्यामुळं जे टेटची तयारी करत असाल त्यांनी 100% आवर्जून डोळे झापून विश्वास ठेवून ह्या PDF घेऊ शकता. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला आता CTT बाबत जेवढे काही प्रश्न पडले होते ते सर्व क्लिअर झालेले असतील आणि आपण CTTची सिरीजसुद्धा चालू केलेली आहे. 9 व्हिडिओची सिरीज आहे. त्या 9 व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही CTT क्रॅक करू शकता. सध्या तरी क्लासच्या नादाला लागू नका. अगोदर काय करा, हे जे काही तुम्हाला 3 व्हिडिओज सांगितलेले आहेत, हाऊ टू क्रॅक CTT इन फर्स्ट अटेम्प्ट आणि CTT TETचा फॉर्म भरताना ह्या चुका करू नका, तो एक व्हिडिओ पहा. आणि CTT आणि TET मधील नेमका डिफरन्स काय आहे तो एक व्हिडिओ पहा. त्याच्यातून सर्व संकल्पना, जेवढे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सगळं सॉल्व्ह होऊन जातील. डोकं एकदम रिकामं राहील आणि तुम्हाला एक योग्य दिशा मिळून जाईल की आपण नेमका अभ्यास काय करायचा आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे.